आम्ही सद्गुरुं शांतं सच्चिदानंदविग्रहम् अध्याय 6 श्लोक क्रमांक 31 सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थितः सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थितः सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते सर्वभूतस्थितं झालं वाटतं आहे ना कदाचित बघा सर्वभूतस्थितं यः मां भजति एकत्वमास्थितः सर्वथा वर्तमानः अपि सः योगी मयि वर्तते आलं का बघा एकत्वम आस्थितः यः इथून सुरुवात करायची एकत्वाला पूर्ण प्राप्त झालेला पुरुष कळलं का असा जो आहे यह म्हणजे जो एकत्वम आस्थितः पूर्ण एकत्वाला प्राप्त झालेला यह असा जो पुरुष आहे तो सर्वभूतस्थितं मां भजती सर्वभूतामध्ये स्थित असणाऱ्या मला भजतो. भगवान म्हणतात की मी सर्वभूतामध्ये काय आहे स्थित आहे आणि सर्वभूतामध्ये स्थित असणाऱ्या मला तो काय होतो भजतो. मग असा सहयोगी तो योगी पुरुष सर्वथा वर्तमानः अपि सर्व प्रकारे वर्तन करत असला तरीसुद्धा सर्व प्रकारानं सर्वथा तो वागत असला तरीसुद्धा मयी वर्तते तो माझ्याच ठिकाणी काय होतो असतो राहतो. एकत्वमास्थितः यः एकत्वाला किंवा एकत्वामध्ये स्थित असलेला जो पुरुष पूर्ण एकत्वाला असा जो पुरुष आहे तो सर्वभूतस्थितं मां भजती सर्वभूतामध्ये स्थित असणाऱ्या मला तो भजतो. सहयोगी तो योगी पुरुष सर्वथा वर्तमानः अपि सर्व प्रकारे वर्तन करत असला तरीसुद्धा मयी वर्तते तो माझ्याच ठिकाणी राहतो किंवा माझ्याच ठिकाणी तो असतो. आलं कळला श्लोक का पुढचं सांगू का आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः बघा
अर्जुन नाही पदच्छेद व्हायला का नाही. आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति यः अर्जुन सुखम वा यदि वा दुःखम सह योगी परमः मतः. बघा आता अन्वय बघा. अर्जुन अगोदर काय घ्यायचं? अर्जुन म्हणजे हे अर्जुना. यह कुठे दिसलं का? यह कुठे आहे? अर्जुनच्या जवळ तिथं. यह म्हणजे जो पुरुष सर्वत्र म्हणजे सर्व ठिकाणी म्हणजे सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी आत्मौपम्येन आपल्या आत्मस्वरूपाच्या उपमेनं आपल्या आत्मस्वरूपाच्या उपमाने उपमेनं म्हणजे दृष्टांताने सुखम वा यदि वा दुःखम सुख किंवा दुःख समम पश्यती तो सम पाहतो सह परमः योगी मतः तो श्रेष्ठ योगी म्हणून मानलेला आहे किंवा तो मान्य आहे. कळलं? कोण श्रेष्ठ योगी म्हणून मान्य आहे? जो पुरुष सर्व ठिकाणी आपल्या आत्म्याच्या उपमेनं म्हणजे आत्म्याच्या दृष्टांताने सुख किंवा दुःख सम पाहतो तो पुरुष हा परमयोगी म्हणून मान्य आहे. कळलं? तो परमयोगी म्हणून मान्य आहे. कळलं का? म्हणजे आपल्या उपमेनं सुख किंवा दुःख सम पाहतो म्हणजे काय? सर्व ठिकाणी आपल्या उपमेनं सुख आणि दुःख सुख किंवा दुःख तो काय करतो? सम पाहतो. म्हणजे काय? आपल्याला जसं सुख अनुकूल आहे तसं सगळ्यांना सुख कसं आहे? अनुकूल आहे. आपल्याला जसं दुःख अनुकूल आहे तसं सगळ्यांना काय आहे? दुःख अनुकूल आहे असं सम पाहतो तो पुरुष परमयोगी असतो. मग आपल्याला जे अनुकूल आहे तसं दुसऱ्याला पण तेच अनुकूल असतं का नाही? आपल्याला दुःख प्रतिकूल आहे दुसऱ्याला दुःख प्रतिकूल आहे का नाही? मग आपल्याला दुःख नको वाटतं तसं दुसऱ्याला दुःख काय हवं वाटतं काय? मग आपण त्यांना दुःख द्यायला पाहिजे का? नाही. असं जो सम पाहतो तो परमयोगी असतो. आलं? बघा अजून एकदा सांगतो श्लोक. अर्जुना हे अर्जुना यह जो पुरुष सर्वत्र म्हणजे सर्व ठिकाणी सर्व प्राणीमात्रामध्ये आत्मौपम्येनं आपल्या आत्मस्वरूपाच्या उपमेनं सुखम वा यदि वा दुःखम सुख किंवा दुःख समम पश्यती सम पाहतो सह परमः योगी मतः तो परमयोगी म्हणून मान्य आहे असं भगवंताने अर्जुनाला सांगितलं. मग आता अर्जुन बोलतोय. अर्जुन उवाच योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन एतस्याहं न पश्यामि चञ्चलत्वात् स्थितिं स्थिराम् योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन एतस्याहं न पश्यामि चञ्चलत्वात् स्थितिं स्थिराम्. मधुसूदन हे मधुसूदन पदच्छेद व्हायला होतं ना. अर्जुन उवाच म्हणजे अर्जुनः उवाच तिथं काय आहे? अर्जुनः उवाच विसर्गाचा लोप झाला आहे. संहिता वाचताना अर्जुन उवाच असं म्हणायचं पण पदच्छेद सांगताना अर्जुनः उवाच. कळलं? यः अयं योगः त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन एतस्य अहं न पश्यामि चंचलत्वात् स्थितिं स्थिराम. आलं का पदच्छेद? बघा आता मधुसूदन हे मधुसूदना हे मधुसूदना म्हणजे हे मधुदैत्याला नष्ट करणाऱ्या श्रीकृष्णा
मधु नावाचा एक दैत्य होता. मधु आणि कैठप. त्या मधु कैठपाला आता ही कथा सांगत बसत नाही मी, परंतु त्या दैत्यांना भगवंतांनी काय केलं? नष्ट केलं, मारलं. म्हणून देवाला नाव पडलं मधुसूदन. कळलं? हे मधुसूदना, यह अयम योग, जो हा योग त्वया साम्येन प्रोक्त, तुझ्याकडून साम्येन म्हणजे समत्वाने, प्रोक्त म्हणजे सांगितला गेला. हा योग तुझ्याकडून समत्वानं काय केला? सांगितला गेला. आणि मग असा तुझ्याकडून समत्वानं सांगितला गेलेला हा योग एतस्य अहम एतस्य स्थिराम स्थितीम. मग हा जो योग आहे या योगाची स्थिर स्थिती कशी? स्थिर अशा प्रकारची स्थिती. त्या स्थितीला चंचलत्वात, मन अतिशय चंचल असल्यामुळं न पश्यामी, मी पाहत नाही. कळलं? एतस्य किंवा अहम घ्या, मी एतस्य स्थिराम स्थितीम, या योगाच्या स्थिर असणाऱ्या स्थितीला चंचलत्वात, मन चंचल असल्यामुळं न पश्यामी, मी पाहत नाही. कळलं का? अजून एकदा सांगायचं का? मधुसूदना, हे मधुसूदना, यह अयम योग, जो हा योग त्वया साम्येन प्रोक्त, तुझ्याकडून समत्वानं सांगितला गेला. मग हा तुझ्याकडून सांगितला गेलेला योग, अहम म्हणजे मी, एतस्य स्थिराम स्थितीम, मी या योगाच्या स्थिर स्थितीला चंचलत्वात न पश्यामी, मन चंचल असल्यामुळं मी याला पाहत नाही. कळलं का? मन चंचल आहे आणि मन चंचल असल्यामुळं तू जो हा योग सांगितला तर या योगाची स्थिर स्थिती मी पाहत नाही. कशामुळं? मन चंचल असल्यामुळं या स्थिर स्थितीला मी पाहत नाही. अजून एकदा सांगायचं का? हां, काय गरज नाही. चंचलम हि मन कृष्ण, प्रमाथी बलवदृढं, तस्याहं निग्रहं मन्ये, वायोरिव सुदुष्करं. चंचलं हि मन कृष्ण, प्रमाथी बलवदृढं, तस्याहं निग्रहं मन्ये, वायोरिव सुदुष्करं. चंचलं हि मनः कृष्ण, प्रमाथी बलवत् दृढं, तस्य अहं निग्रहं मन्ये, वायोः इव सुदुष्करम. आलं का? बघा, अगोदर घ्यायचं ही, कारण की कृष्ण, हे कृष्णा, मनः चंचलम, मन कसं आहे? चंचल आहे. प्रमाथी, इंद्रियाला, शरीराला हे व्याकुळ करणारं आहे. कसं आहे प्रमाथी? म्हणजे व्याकुळ करून टाकतं. हे मनाची लय ताकद आहे, बेजार करून टाकतं इंद्रियांना आणि या शरीराला, म्हणून त्याला प्रमाथी म्हटलंय. कसं? प्रमाथी, व्याकुळ करणारं. आणि बलवात, आणि अजून ते मन कसं आहे? बलवान आहे. आणि दृढम, अतिशय दृढ आहे, हट्टी आहे ते. आणि तस्य निग्रहम, त्या मनाचा निग्रह, अहम मी, वायोः इव सुदुष्करम मन्ये,
वायोः इव, वायूच्या निग्रहाप्रमाणे. वायूचा निग्रह कसा कठीण आहे, मग त्याप्रमाणे या मनाचा निग्रह सुदुष्करम म्हणणे, अतिशय कठीण आहे असं मी मानतो. कळलं का? हां, अजून एकदा सांगायचं बघा. ही कारण की कृष्ण, हे कृष्णा, मनः चंचलम, मन चंचल आहे. प्रमाथी आहे म्हणजे इंद्रियाला आणि शरीराला व्याकुळ करणारा आहे. बलवत म्हणजे बलवान आहे. दृढम अतिशय दृढ आहे, हट्टी आहे. आणि तस्य निग्रहम, त्या मनाचा निग्रह, अहम मी, वायोः इव, वायूच्या निग्रहाप्रमाणे, सुदुष्करम म्हणणे, अतिशय कठीण आहे असं मी मानतो. श्री भगवान वाच. वायूच्या निग्रहाप्रमाणे कठीण आहे म्हणजे मनाचा निग्रह करणं फार काय आहे, कठीण आहे. मन आटोक्यात घेणं, आपल्या अधीन बनवणं फार कठीण आहे. श्री भगवान वाच. असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येन च गृह्यते. असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येन च गृह्यते. श्री भगवान उवाच. असंशयं महाबाहो मनः दुर्निग्रहं चलम् अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येन च गृह्यते. आला का पदच्छेद? बघा आता. श्री भगवान उवाच, भगवान म्हणाले. अजून काय म्हटलं? अरे बाप, मला काय खरं दिसत नाही वा. तू देवा हा जो योग सांगितला का नाही, की हे मन चंचल असल्यामुळं ही या योगाची स्थिर स्थिती मला काय दिसत नाही. कारण मन चंचल आहे, मन प्रमाथी आहे, मन बलवान आहे, मन दृढ आहे. आणि असं असल्यामुळं अशा या मनाचा निग्रह करणं वायूच्या निग्रहासारखं कठीण आहे. वायूचा निग्रह जसा कठीण आहे तसं या मनाचा निग्रह करणं काय आहे, कठीण आहे. असं अजून बोलल्याच्या नंतर भगवान म्हणतात, थोडंसं त्याला बरोबर आहे अर्जुना, तू म्हणतोस ना, तू म्हणतोस तसंच हे मन आहे, फार वाईट आहे, हे बलवान आहे, हे कसं आहे, चंचल आहे, अमकं आहे तमकं आहे. पण असं असलं तरीसुद्धा जर वैराग्य असेल आणि जर अभ्यास केला, अभ्यासाच्या द्वारा आणि वैराग्याच्या द्वारा हे मन आकळणं कसं आहे, सोपं आहे, शक्य आहे. सोपं आहे म्हणण्यापेक्षा शक्य आहे. आलं असं आता या श्लोकामध्ये सांगतात. श्री भगवान वाच. भगवान म्हणाले, महाबाहो, महाबाहो म्हणजे मोठे हात असलेल्या अर्जुना. कळलं का? अर्जुनाला महाबाहो म्हटलं आहे. बाहू म्हणजे हात आणि महा म्हणजे मोठे. अर्जुनाचे मोठे मोठे हात होते गुडघ्यापर्यंत, तुमचे कमरापर्यंतच आहेत, आहे ना. म्हणून अर्जुनाला काय म्हणतात, महाबाहो. महाबाहो म्हणतात. हे महाबाहो, मनः दुर्निग्रहम, मन कसं आहे, निग्रह करायला कठीण आहे. भगवानही म्हणतात, बरोबर आहे. मनः दुर्निग्रहम, मनाचा निग्रह कसा आहे, कठीण आहे. आणि चलम, हे मन कसं आहे, चंचल आहे. असंशयम, याच्यात काय संशय नाही. तू म्हणतोस ते बरोबर आहे. मनाचा निग्रह कठीण आहे, ते चलम आहे म्हणजे चंचल आहे. असंशयम, यात काही संशय नाही. परंतु कौंतेय, हे कुंतीपुत्र अर्जुना,
अभ्यासेन च वैराग्येन गृह्यते. अभ्यासाच्या द्वारा आणि वैराग्याच्या द्वारा ते काय होते, ग्रहण केल्या जाते, म्हणजे आपल्या अधीन केल्या जाते. हां, त्या मनाचा निग्रह केल्या जातो. आलं? अजून एकदा सांगायचं का? महाबाहो, हे मोठे हात असणारे अर्जुना, मनः दुर्निग्रहम, मनाचा निग्रह हा कठीण आहे. चंचलम, हे मन चंचल आहे. असंशयम, यात काही संशय नाही. तो परंतु कौंतेय, हे कुंतीपुत्र अर्जुना, अभ्यासेन च वैराग्येन, अभ्यासाच्या द्वारा आणि वैराग्याच्या द्वारा गृह्यते, मनाचा निग्रह केल्या जातो. हां, आपल्या अधीन ते केल्या जातं, ते शक्य होतं. बस झालं की? ओम शांती शांती शांती. कुंडलीकवरदहर विठ्ठल.